गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संशोधनाची टीका केली. साताऱ्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. पालकमंत्री कोणत्या बियात जाऊन काय झालंय, सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात. माझ्याकडे सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा जबाबदारी. मी रात्री सांगलीवरून आलो, आजची बैठक करून आता नव्या मुंबईत निघालो. सुषमा अंधारेंना मुंबईत बसून बोलायला काय लागते? आम्ही लोकांच्यात आहे, सारखं लोकांच्यात जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही 1 to 1 चर्चा करायला आमची तयारी आहे. सुषमा अंधारेंनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही. कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे. असा उल्लेख संजय राऊतांनी केलाय. शिंदे साहेब ठाण्याचा रहमान ते बहीणभाऊच आहेत. सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे एकमेकाच्या आवळेजवळे बहीणभाऊ आहेत. दोघांनाही मीडिया पुढे बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही. संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या. कालच्या नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ती. भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे. लोकांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे. दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल. त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली, संजय राऊतांना म्हणा बघा ना एकदा उबाटा कुठं आहे, उबाटा कितव्या नंबरला आहे. खालून सुद्धा खालच्या नंबरवरून सुद्धा शोधून सापडत नाही. संजय राऊतांनी असं बोलत राहावं. आणखीन संजय राऊतांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलण्यामुळं खाली 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 जात राहील.